हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं सागरजातं सहगण ललिता रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदा सहगण ललिता श्री विशाखान्वितां च नमा ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति सिद्धांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तविंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मी सर्वप्रथम श्री गुरु महाराज श्रील प्रभुपाद आणि भगवंतांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो। त्याचबरोबर माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी मला आज्ञा केली, त्याचबरोबर जे माझे शिक्षा गुरु आहेत आणि आपण सर्वजण यांच्या चरणी मी दंडवत प्रणाम करतो। आणि आजच्या या व्हर्च्युअल मीटिंग त्याचबरोबर रविवारचा सत्संग प्रोग्राम जो झूम ॲपद्वारे चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो। खरं तर विचार करत होतो की आपल्याला ही सेवा दिलेली आहे, सेवेची संधी दिलेली आहे। प्रथमच मी आपल्या समोर बोलायला बसलेलो आहे। मला तर काही मार्गदर्शन मुळात करता येत नाही। सगळेजण म्हणतात की मी शिक्षक आहे, पण शिक्षक असून गणित शिकवणं वेगळं आणि अध्यात्माबद्दल बोलणं वेगळं। त्यासाठी खूप वाचन असावं लागतं। पण मी आज प्रयत्न करतोय जे काही मी ऐकलंय ते तुमच्याशी चर्चा करण्याचा। कारण लक्षात आलं की मंगळवारी आपली मागच्याच मंगळवारी निर्जला एकादशी ज्याला आपण पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असं म्हणतो। आणि त्याचबरोबर अशा भरपूर एकादशी आहेत। आता येणारी योगिनी एकादशी पण आहे अजून 13 दिवसांनी। तर मग विचार केला की एकादशी बद्दल काही बोलता येईल का? तर मी सर्च करत होतो। त्यामधून मला एक सुंदर असा परमपूज्य भक्तिरसामृत महाराजांचा जो एक सुंदर असा म्हणजे चंदीगडमध्ये त्यांनी एक सुंदर प्रवचन दिलं होतं। त्या प्रवचनामध्ये त्यांनी अतिशय सुंदररित्या अ, चैतन्य महाप्रभूंच्या लीला सांगून एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं। आणि मग विचार केला की ठीक आहे, की हे सुंदर आहे। म्हणजे मी ऐकल्यानंतर मग विचार केला की आपण या वेगवेगळ्या एकादशींचं महत्त्व तर खूप वेगळं आहेच, पण ह्या एकादशी का करायची? ह्याचं महत्त्व मला त्यावेळी समजलं की महाराजांच्या लेक्चरमधून ऐकल्यानंतर। आणि विचार केला की चर्चा अ, तुमच्यासोबत करायची। तर सर्वांचे आशीर्वाद असू देत। आत्ताच मी सर्वांची क्षमा मागतो, कारण माहित नाही ओघाच्या भरात बोलत जाताना शेवटी तुमची सर्वांची क्षमा मागायचं विसरून जाईल, कारण काही चूक झाली प्रथमतःच मी बोलतोय अध्यात्मावरती, तर मग तुम्ही सर्वांनी मला सांभाळून घ्यावं अशी अपेक्षा करतोय।
तर आता हे जे एकादशीचं महत्व आहे, हे एकादशीचं महत्व, एकादशीचं व्रत का करायचं? ज्यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या ज्या लीला आहेत, ह्या लीलांचं वर्णन जे महाराजांनी केलं होतं त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न थोडासा राहील. आपल्या सर्वांना माहिती आहे, की राम असू देत, कृष्ण असू देत, विठ्ठल असू देत, या सर्वांचे जे भक्त आहेत, त्या भक्तांना एकादशीचं महत्व खूप आहे आणि एकादशी खूप आवडते. एकादशी ही पवित्र दिवस आहे त्या सर्वांकरता. तर मग त्याच्यापैकी एक भजन येतं. भक्तिविनोद ठाकूरांनी रचलेलं शुद्ध भक्त चरण रेणू हे त्याचं मुख्य टायटल आहे आणि त्याच्या अंतर्गत एक पंक्ती येते, एक ओळ येते. माधव तिथी भक्ती जननी यतने पालन करी. म्हणजे याचा अनुवाद असा आहे, एकादशी म्हणजे कंसात महादेव तिथी असं दिलेलं आहे. एकादशी आणि जन्माष्टमी या पवित्र तिथींचे मी अति काळजीपूर्वक पालन करतो. कारण या तिथी भक्तीच्या जननी आहेत. जिथून उदरातून जन्म होतो, तिथून जन्माला सुरुवात होते. तसं भक्तीचे जननी उदर कोण आहे? तर या तिथी आहेत. एकादशी तिथी ही त्याची भक्तीची जननी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तर ही माधव तिथी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा दिवस. आता भगवान श्रीकृष्णांचा दिवस असं ज्यावेळी आपण म्हणतोय, त्यावेळी श्रील प्रभुपादांनी आपल्या तात्पर्यांमध्ये सुंदर असं त्यांच्या अनुवादामध्ये, त्यांच्या तात्पर्यांमध्ये खूप सुंदर असं त्याचं विश्लेषण केलंय. जसं एकादशी, जन्माष्टमी, रामनवमी, गौर पौर्णिमा, नरसिंह चतुर्दशी इत्यादी जे तिथी आहेत, म्हणजे जो पण भगवंतांचा उत्सव आहे आपला, आपण उत्सव जो साजरा करतो त्याला माधव तिथी असं म्हणायचं, असं श्रील प्रभुपाद सांगतात. एकादशीला खरं तर हरिवासरा असं म्हटलं जातं. आता हरिवासरा, वासरा म्हटलं की आपल्याला गाय आणि वासरू वाटतं. पण इथं वासरा हा मूळ शब्द संस्कृत मधून येतो आणि मग आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं रविवार पर्यंत जे म्हणतो ना, वार हा त्या मूळ शब्द वासरामधून आलेला आहे. वासरहा, सोमवासरहा, बुधवासरहा, मंगळवासरहा असं. कधी कधी गोविंद म्हणत असतो संस्कृत मधले. मग आता लक्षात आलं की ते वासरा म्हणजे ते वार आहे. मराठी आणि हिंदीमध्ये आपण वार म्हणतो. मग एकादशी म्हणजे हा हरिवासरा आहे, हरीचा वार आहे. म्हणजेच जसं आपण सोमवार, मंगळवार म्हटलं ना, हे तुम्ही म्हणाल की मग हे 7 वार आहेत. मग हे 7 वार काय आहेत? हरीचा वार कोणता मग? तर हे जे 7 वार आहेत, ते ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात. जसं की रविवार आहे. मग आता हा जो रविवार आहे, रवी म्हणजे सूर्य, सूर्य प्रतिनिधित्व करतात. तो सूर्याचा वार असं समजलं जातं. सोमवार म्हटला की सोम म्हणजे चंद्र, चंद्राचा वार आहे. तशाच पद्धतीनं मंगळ, बुध, गुरु या ग्रहांचं प्रतिनिधित्व त्या त्या वाराला म्हणजे ते वार त्या त्या ग्रहाचे समजले जातात. मग आता हे सगळे ग्रहाशी संबंधित असणारे इंग्रजीमध्ये पण आहेत. संडे, मून डे, त्याला मंडे आपण म्हणतो. वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा याला खूप महत्व आहे. जसं की आता आपण जे दिनदर्शिका बघतो ना, त्या दिनदर्शिकेच्या वरती उजव्या बाजूला लिहिलं असतं बघा, सौर वर्ष, सौर मास. म्हणजे हे सौर गणनेनुसार सूर्याच्या हिशोबाने हे वार येतात. बरोबर? मग वैदिक शास्त्रामध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये सूर्य सिद्धांतानुसार आपल्याला एक दिनदर्शिका असते. आणि चंद्राच्या गणनेनुसार, चंद्राच्या कलेनुसार, चंद्राच्या सिद्धांतानुसार चालणारे पंचांग, त्याचबरोबर त्याला आपण तिथी असं म्हणतो. मग ह्या तिथी म्हणून गणल्या जातात, जिला सोमवर्ष किंवा सोममास असं म्हटलं जातं. सोमवर्ष किंवा सोममास. मग चंद्रानुसार जी गणना केली जाते ना, त्या गणनेनुसार प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं म्हणायचं. जसे आजची तिथी आहे, बरोबर आहे ना? कृष्ण पक्ष सुरू आहे, त्यातली द्वितीया ही आजची तिथी आहे. मग द्वितीया ही तिथी. मग अशा पद्धतीने ह्या तिथीचं हे तात्पर्य आहे. मग आपल्याला माहित असलं पाहिजे की ज्यावेळी आपण उत्सवांचा विचार करतो ना, जसं जन्माष्टमी आहे, रामनवमी आहे, नरसिंह चतुर्दशी आहे, याचा विचार करत असताना आपण विचार करतो, अरे गेल्या वर्षी तर ऑगस्ट मध्ये आली होती, ह्यावेळी जुलैमध्ये का? किंवा नेक्स्ट त्याच्या वेळी दुसऱ्या वेळी येते. ह्याचं कारण असं आहे, सोम आणि
सूर्य म्हणजे सूर्य आणि चंद्र यांची जी गणना आहे, या गणनेमध्ये थोडाफार फरक आहे. आणि या फरकामुळे आपल्याला असं वाटतं की त्याच दिवशी न येता ती वेगळ्या दिवशी आली. मग तो वार बदलत असेल, महिना बदलत असेल. अशा पद्धतीनं ह्या तिथी एकामागून एक वेगवेगळ्या येत राहतात. आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक दिवस हा हरीचाच दिवस आहे. का बरं हरीचा दिवस? कारण प्रत्येक दिवशी आपण हरिनाम घेतो ना, जप करतो ना उठल्या-उठल्या. त्याचबरोबर त्यांच्या नाम, रूप, गुण गुण, लीलांचं वर्णन ऐकतो, श्रवण करतो. सेवा तर करायचीच आहे. दररोज सेवा करावी लागते. भगवंतांना भोग लावतो आपण दररोज. म्हणजे प्रत्येक दिवस हा हरीचा दिवस आहे. म्हणून त्याला हरिवासरा असं म्हटलं जातं. तरी पण भगवंतांनी एक विशेष दिवस निवडला त्याच्यामध्ये. तर तो कोणता? हरिवासरच मग त्याला का म्हणायचं? तो भगवंतांचाच दिवस का म्हणायचा? आणि त्यांनी निवडला तो 11वा दिवस. ज्याला आपण एकादशी असं म्हणतो. आणि एकादशी तिथीलाच आपण हरिवासर असं म्हणायचं. बरोबर आहे? म्हणजे हरीचा वार कोणता? हरीने स्वतः विशेष करून तो निवडलेला आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं? हरीचा वार एकादशी, एकादशी तिथी. अनुवादांमध्ये, तात्पर्यांमध्ये प्रभुपाद सांगतात की एकादशी किंवा जन्माष्टमी असेल, नरसिंह चतुर्दशी असेल, जे पण उत्सव येतात, ते सगळे उत्सव म्हणजे हरीचा वार आहे. का बरं? कारण आपल्याला जास्त स्मरण होतं, आपल्याला छान छान प्रसाद मिळतो, सेवा करायला मिळतात. बरोबर आहे ना? म्हणजे तो दिवस पूर्णपणे आपण स्मृतीमध्ये ठेवत राहतो. भगवंतांच्या जवळ राहतो. भगवंतांबरोबर आपण तादात्म्य सांगतो वेगवेगळ्या गोष्टीद्वारा. मग हे हरिवासर कधी येतं? जसं की एका चंद्रमासामध्ये 2 भाग असतात. एक आहे कृष्ण पक्ष आणि एक आहे शुक्ल पक्ष. प्रत्येक पक्षामध्ये 15 दिवस. पहिले 14 दिवस प्रथमा, द्वितीया, तृतीया असं करत-करत 14वा दिवस येतो आणि 15वा दिवस येतो तो पौर्णिमा. आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रथमा, द्वितीया, तृतीया असं करत-करत पुन्हा 14 दिवसानंतर 15वा दिवस येतो अमावास्या. मग या अशा प्रकारे चंद्रमासामध्ये किती एकादशी तिथी येतात? 2 एकादशी तिथी येतात. बरोबर? जसं पहिल्या पंधरवड्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये अशा 2 एकादशी तिथी येतात आणि त्या हरिवासर आहेत. तो हरीचा दिवस आहे. असं मी हरिवासर तोच आहे असं म्हणत नाही. प्रत्येक दिवस हरीचा वार आहे असं श्रील प्रभुपाद पण सांगतात, की ते आपण प्रत्येक गोष्ट त्या दिवशी करत असतोच. पण हा विशेष दिवस भगवंतांनी आपल्यासाठी दिलेला आहे. तो विशेष आहे. तो विशेष काय आहे? किंवा या तिथींना भगवंतांनी शक्ती प्रदान केली आहे. हा 11वा दिवस जो आहे ना एकादशी, या दिवशी हरिवासर म्हणण्याचं कारण हरींनी त्या दिवसाला अतिशय महत्व दिलंय आणि ते महत्व देताना त्यांनी त्याच्यामध्ये शक्ती पण प्रदान केली आहे त्या दिवसाकरता. तर मग शक्ती प्रदान केली तर हे कसं काय? तर पद्मपुराणामध्ये एक कथा येते याच्यावरती. तर ती कथा अशी आहे, जे जैमिनी ऋषी होते. ते जैमिनी ऋषी व्यासदेवांना विविध प्रश्न विचारत होते. विविध प्रश्न म्हणजे जसं की गंगा देवी आहेत. गंगाजींना भगीरथांनी ह्या पृथ्वी तलावर का आणलं? हां, त्यांनी पृथ्वी तलावरती येण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न ते व्यासदेवांना विचारत व्यासदेव एकामागून एका प्रश्नाचं उत्तर देत चालले होते. आणि मग ज्यावेळी ही उत्तरं देत असताना ते संतुष्ट होत होते, त्यांना खूप छान वाटत होतं. पुन्हा व्यासदेवांना प्रश्न विचारत होते. व्यासदेव एकामागून एक प्रश्नांची उत्तरं देत होते. आणि शेवटी मात्र त्यांनी एक प्रश्न विचारला. कोणता प्रश्न? तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांनी हा विचारला, की "हे मुनिवर मला आता एकादशी बद्दल ऐकायचं आहे. हे मुनिवर मला आता आपल्याकडून एकादशीवरती ऐकायचं एकादशीचं महत्त्व समजून घ्यायचं आहे." जसं की एकादशी तिथीचा जन्म कसा झाला? एकादशी तिथीच्या नियमांचं पालन केल्यामुळं काय लाभ होतो? आणि त्याचबरोबर एकादशी तिथीचं पालन न केल्यामुळं काय हानी होते? बघा, पालन केल्यानं काय लाभ होतो? न पालन केल्यानं काय हानी होते? हे जाणून घ्यायचं होतं जैमिनी ऋषींना. मग जैमिनी ऋषींनी खरं तर आपल्याकरताच हे प्रश्न कदाचित विचारून ठेवले असतील, ते प्रतिनिधित्व करतायत. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं. व्यासदेव म्हणाले, "हा विषय खूप गहन आहे, खूप खोलवर आहे. त्याचं उत्तर खरं तर स्वयं नारायणच देतील.
तरी पण तुम्ही मला आता प्रश्न विचारला आहात, म्हणून थोडा काय होईना मी प्रयत्न करतो सांगायचा. अशा पद्धतीनं अ, जैमिनी ऋषींना व्यासदेवांनी सांगितलं. व्यासदेव सांगतायत, की ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सृष्टीची रचना केली ना, ती रचना केली असताना त्यांना हे माहित होतं, ही रचना करत असताना या सृष्टीची या ठिकाणी पापी लोक भरपूर असणार आहेत. आणि ही सृष्टी निर्माण करण्याचं कारण शेवटी हेच होतं, की पापी लोकांकरताच. म्हणजे आता हे आपण सृष्टीमध्ये आहोत, तर व्यासदेव सांगतायत ना, की हे जी सृष्टी निर्माण केली आहे ना, ही सृष्टी पापी लोकांकरता निर्माण केलेली आहे. मग त्यावेळी त्यांच्या भगवंतांच्या डोक्यात एक विचार आला, की आता ही जी सृष्टी निर्माण केली पापी लोक असणार आहेत, तर एका पुरुषाला पण त्यांनी उत्पन्न केला. त्या पुरुषाचं नाव होतं पापपुरुष. आता पापी लोकांकरता पापपुरुष. मग पापपुरुष कशासाठी? कारण त्या पापपुरुषाचा स्पर्श झाला तर सगळे पापी बनणार. त्या सृष्टीमधले लोक पापी आहेत, पण त्यांना माहित नाही की ते पापी आहेत. पाप केव्हा वाढणार? ज्यावेळी त्या पापपुरुषाला त्यांचा स्पर्श होणार त्यावेळी. पण पापपुरुषाला स्पर्श केल्यानंतर किंवा पापपुरुषाची त्यांच्यावरती दृष्टी पडल्यानंतर ते पापी का होणार? कारण भगवंतांनी त्या पापपुरुषाला असा निर्माण केला होता, की ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व पाप समाविष्ट आहेत. पण ते सर्वच्या सर्व पाप समाविष्ट आहेत म्हणजे कोणकोणते? गोहत्येचं पाप असेल, ब्रह्महत्येचं पाप असेल, बरोबर? मग हे जे पाप आहेत, त्याचबरोबर आपण ज्या ज्या पण पापांची कल्पना करू, आता आपल्या डोक्यात येईल, अरे आणि कोणकोणती पाप आहेत? ही तर खूप मोठी पाप आहेत ना. अजून अशी छोटी मोठी जेवढे पण पापांची आपण कल्पना करू, ते सगळेच्या सगळे पाप त्यांच्या मध्ये समाविष्ट असणार, त्या पाप पुरुषामध्ये. मग भगवंतांनी त्याला, आता भगवंतांकडून उत्पन्न झालेली व्यक्ती आहे पापपुरुष, आणि मग त्यांच्याकडे ती ताकद असणार आहे तशी. आता सगळ्यात महत्वाचं झालं काय, की मग हा पापपुरुष सृष्टीमध्ये फिरायला लागला, त्याचं ताकद वाढली, कारण ऑलरेडी तो शक्ती प्रदान केलेली होती भगवंतांनी त्याला. तर मग त्याचं वर्चस्व वाढायला लागलं. पाप पुरुषाला आता नियंत्रित करणं गरजेचं होतं. का बरं? कारण तो सगळ्यांवरती राज्य करू लागला. प्रत्येक जण जास्तीत जास्त पाप करू लागले. आणि पाप केल्यानंतर त्याला दंड आहे. आता हा दंड द्यायचा म्हटलं तर आणखीन उपाययोजना केली पाहिजे. हा तर पाप पुरुष आहे. हा दंड देणार नाही, पाप करायला होणार. तर मग पाप केल्यानंतर त्याला दंडित करण्याकरता भगवंतांनी यमराज यांना उत्पन्न केलं. यमराजांची उत्पत्ती केली. आणि यमराजांना उपदेश केला, आदेश दिला. म्हणाले, की यमराज तुम्ही काय करायचंय? की आता देखभाल करायची आहे. यमराजजी म्हणाले, कशाची देखभाल आणि काय करायचंय? तर जे पण या सृष्टीमध्ये लोक आहेत, जे पाप करणार आहेत, पाप कृत्य करणार आहेत, त्या पाप केल्यानंतर त्यांना दंडित करायचं आहे. आणि हे दंड देण्याचं जे काम आहे, हे दंड देण्याचं जे काम आहे, ते तुम्हाला करावं लागणार आहे. आता यमराजजी म्हटल्यानंतर काय? आपण टीव्हीतच बघितलं हो. यमराजांना अजून आपण बघितलेलं नाहीये. मग अकराळ विक्राळ मिशा असणारे, डोक्यावरती असं शिंग असणारे, बरोबर ना? म्हणजे अकराळ विक्राळ म्हणतो ना आपण, घाबरतो. यमराज म्हटलं की घाबरतो आपण. मृत्यू आठवतो आपल्याला. पण यमराज हे खूप विद्वान होते. ते तर 12 महाजनांपैकी एक महाजन आहेत. शुद्ध भक्त आहेत. त्यांना अशी सेवा करणं खूप कठीण आहे. आपण समजतो तसं नाही. हां, त्यांच्याबद्दल आपल्याला डोक्यात वाईट विचार येतात. यमराज म्हटलं की डोक्याला आट्या पडतात. काय आहे यमराज? म्हटल्यानंतर विचार वेगळा करतो आपण. नाही, ते वैष्णव आहेत. असा विचार आपण करूच नाही. तर बघा यमराजांना हे कठीण होतं, तरी पण भगवंतांचा आदेश होता. त्यांच्यामुळं ते त्यांची सेवा करण्यास बाध्य होते. आणि मग त्यांनी ही सेवा सुरू केली. सेवा सुरू राहिली. आता सेवा सुरू आहे तर बघितलं पाहिजे की सेवा चालू आहे, ती व्यवस्थित चालू आहे की नाही? भगवंत एका यमलोकात येतात. यमराजेंना विचारतात, की "काय कसं काय चाललंय?" जसं आपण म्हणतो तसं म्हणजे
त्यांच्या देवतांच्या भाषेमध्ये भगवंत आहेत ते. शेवटी कशा पद्धतीनं चाललंय इथलं कामकाज? व्यवस्थित चालू आहे ना? सगळं ठीक-ठाक आहे ना? असं म्हणतायत तोपर्यंत जोराचा एक आवाज येतो. कोणीतरी हात तोडल्यानंतर, कोणीतरी पाय तोडल्यानंतर, कोणीतरी डिवचतो ना एखादा अशा अणकुचीदार टोकानं आपल्याला डिवचतं, भाजतं, जाळतं, डोक्यात कुणीतरी घण घालतं. असं ज्यावेळी जे होतं ना, तसं विव्हळण्याचा, ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येतो. भगवंत थोडेसे थांबतात. त्यांना थोडं विचित्र वाटायला लागतं. अरे हे काय? यमराजेंना विचारतात, "हे काय आहे? हा आवाज कशाचा आहे?" भगवंतांना तर भगवंत सर्वज्ञात आहेत. पण तरीही विचारतात, की "काय?" तर मग यमराजजी सांगतात, "तुम्ही मला आदेश दिला होता, की तुम्ही दंडित करायचंय पापी लोकांना. जे पण सृष्टीमध्ये पाप करतील ते लोक वरती येतील. त्यांना तुम्हाला दंडित करायचं आहे. मग त्यांच्यासाठी एक वेगळं असं लोक तयार केले, नरक लोक. आणि त्या नरकामध्ये त्यांना ठेवलंय आणि त्याच्या पापानुसार त्याला दंड दिला जातो." भगवंत म्हणाले, "ठीक आहे, चला बघूया." अजून आवाज ऐकू येत असतो खूप विव्हळण्याचा. भरपूर जीव तिथं म्हणजे आत्मे असतात. आत जातात, बघतात तर ते सगळेजण भगवंत आलेले पाहून अजून जोरांनी किंचाळायला लागतात, ओरडायला लागतात. आणि भगवंत हे तर करुणेचे सागर आहेत. मग काय? भगवंतांच्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि विचार करू लागले भगवंत, "अरे ठीक आहे, मी यांना दंडित करतोय." म्हणजे यमराजजी दंडित करायला लागलेत. बरोबर आहे, कारण ते पाप केलेत. पाप केल्यानंतर दंड तर झालाच पाहिजे. पण थोडंसं यांना यातून मुक्त करण्याकरता काहीतरी उपाय, योजना केली पाहिजे. मग असं विचार करता त्याबरोबर तिथं पापपुरुष पण होते, यमराजजी पण होते. तर झालं काय? करायचं काय नेमकं मग? मग भगवंतानी स्वतःच्या दिव्य शरीरातून स्वतःच्या दिव्य शरीरातून एकादशी देवीला उत्पन्न केलं. आणि एकादशी देवीला स्वतःच्या शरीरातून उत्पन्न केलेत म्हटल्यानंतर ताकद पण तशी तयार दिली असणार आहे भगवंतांनी. शक्ती तशी प्रदान केली. एकादशी देवीला भरपूर शक्ती प्रदान केली. ज्याच्यामुळं पापपुरुष त्या एकादशी देवीच्या समोर टिकावंच धरू शकत नव्हता. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पापपुरुष कोणत्याही जर का एकादशीचं पालन करत असेल कोणी किंवा एकादशीचा सन्मान करत असेल, तर पापपुरुष स्पर्श सुद्धा करू शकत नव्हता. बघणं तर दूरच, स्पर्श सुद्धा करू शकत नव्हता. म्हणजे विचार करा, भगवंतांनी एकादशीला कसं तयार केलं, किती शक्ती प्रदान केली होती. मग काय, सर्वजण एकादशीचं पालन करू लागले. प्रत्येक जण एकादशीचं पालन करू लागले, एकादशीचा सन्मान करू लागले. आणि मग भगवंतांनी सांगितलं, जे पण कोणी एकादशीचं पालन करेल, स्मरण करेल आणि त्यांना सन्मान देईल, तर तो माझ्या वैकुंठ धामाला डायरेक्ट येईल. सरळ सरळ माझ्या वैकुंठ धामाची प्राप्ती करेल. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. कारण भगवंतांनी इतकी ताकद दिलीये, शक्ती दिलीये एकादशी देवीला. बघा म्हणजे आपण एकादशी केली की कुठे जाणार? वैकुंठाला. म्हणून तर आजचा हा विषयच असा आहे. कराल एकादशी तर जाल वैकुंठाशी. स्वतः भगवंत सांगतायत हे. स्वतः भगवंतांनी असं सांगितलं आणि त्यामुळं प्रत्येक जण एकादशी करू लागला. आणि मग ही एकादशी करू लागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एकादशी करतोय तर जो तो वैकुंठाला निघाला. अरे मग पापपुरुष काय? पापपुरुषाचं काम काय राहिलं? या सृष्टीमध्ये उत्पत्ती भगवंतांनीच पापपुरुषाची केली आहे. की ज्याला पण स्पर्श होईल तो पाप करणार आणि ऑलरेडी पापी लोक आहेत. मग आता आली पंचायत कोणाची? पापपुरुषांची. पापपुरुष गडबडले. ते म्हणाले काहीतरी गडबड आहे. भगवंतांकडे गेले पुन्हा आणि भगवंतांकडे गेल्यानंतर भगवंतांना विचारतायत कसे? भगवंता, मी आता बेरोजगार व्हायची पाळी आली आहे. मला काहीच काम उरलेलं नाहीये. जसं आता आपण लॉकडाऊन मध्ये बघतोय, की बरेच जण म्हणतायत की आता बेरोजगार होणार की काय? भीती वाटते. तसं तिथं सृष्टीमध्ये यांना उत्पन्न करून देखील काय काम नाहीये. भगवंतांची सेवा करायला मिळत नाहीये. म्हणून हे घाबरले पापपुरुष. कारण त्यांना कोणत्याच प्रकारचं काम उरलेलं नव्हतं. कारण जो तो उठतो एकादशी करतोय. चांगली गोष्ट आहे ना?
प्रत्येक जण परमधामामध्ये भगवंतांच्या धामामध्ये जाऊ लागले. मग भगवंतांना पापपुरुष म्हणतायत की भगवंता मला माझ्या लायक सेवा द्या, आता काहीतरी सेवा द्या तुम्ही उत्पन्न केलाय तर. मग भगवंत हसले आणि म्हणाले, अरे हो, उत्पत्ती तर माझ्याकडूनच झाली आहे, तर माझं कर्तव्य बनतं की तुला काहीतरी सेवा दिली पाहिजे. मग भगवंत असंच म्हणतात, पापपुरुषा एक लक्षात घे, एकादशी जरी असली, एकादशीची शक्ती जरी एवढी मोठी असली तरी सुद्धा तू टिकाव धरू शकणार होता. पापपुरुष म्हणतात, का, कसं काय? तर ज्या दिवशी एकादशी असेल, ज्या दिवशी एकादशी तिथी असेल, त्या दिवशी तू तुझ्या पूर्ण शक्तीनिशी अन्नामध्ये वास करायचं. जे पण अन्न आहे त्या अन्नामध्ये तू पूर्ण शक्तीनिशी समाविष्ट व्हायचं, की ज्याच्यामुळे काय होईल, जो पण कोणी एकादशी तिथी असून देखील जर का अन्न ग्रहण करेल तर त्याला तुझा स्पर्श होईल, आणि तुझा स्पर्श झाला म्हणजे ते नरकात जाणार, कारण सगळेच्या सगळे तुझ्यामध्ये असलेले पाप त्याच्या डोक्यावरती येणार. बापरे, अवघड आहे ना. ज्या दिवशी पण आपण एकादशी असून चुकून सुद्धा अन्न ग्रहण केलं तर अवघड आहे, कारण आपला पाप पुरुषाला स्पर्श होणार ना. मग त्या दिवशी आपल्याला लाभ नाही मिळणार एकादशी तिथीचा, आणि आपल्या डोक्यावरती पाप पुरुष असे जेवढे पण मगाशी जे सांगितले होते की गोहत्या असेल, ब्रह्महत्या असेल, जे पण आपण कल्पना करू ते सगळेच्या सगळे पाप आपल्याला लागणार, आणि मग आपण काय करणार, नरकात जाणार. पाप पुरुष खुश झाले, चला म्हणाले, काय बरं झालं भगवंता तुम्ही मला सेवा दिलात. चला आता माझी पूर्ण शक्तीनिशी आता मी काय करणार, एकादशी तिथी ज्या दिवशी पण येईल त्या दिवशी मी अन्नामध्ये वास करणार. म्हणजे पाप वाढणार जो त्या दिवशी अन्न खाईल तो. म्हणजे एकादशी दिवशी आपण अन्न ग्रहण करत नाही, भले मग तो महाप्रसाद असू देत. का बरं असं म्हणतं, कारण प्रभुपादांनी बऱ्याच तात्पर्यांमध्ये त्या गोष्टींबद्दल बोलतात, ते समजावतायत. काय सांगतायत, भगवंतांचा महाप्रसाद आला समोर ना, की काही पण होऊ देत, आपण त्याचा आदर केला पाहिजे, त्याला प्रणाम केला पाहिजे. बर, प्रणाम करायचा आहे. समजा काही कारणास्तव, कोणतंही कारण असेल, पंचकर्म कोणी केलं असेल, कोणाला खायचं नाही असं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं असेल, किंवा काही कारण असेल, पोट बिघडले म्हणा, काहीही कारण असो, श्रील प्रभुपाद सांगतायत, कोणत्याही कारणास्तव तुम्हाला जर का ते ग्रहण करता येत नसेल तर आदर करायला शिका. आदर करणे म्हणजे समोर महाप्रसाद आल्या आल्या आपण त्याला प्रणाम करायचा, जर आपल्याला घ्यायचा नसेल तर, ग्रहण करायचा नसेल तर. कारण महाप्रसाद हा भगवंतांपासून काही भिन्न नाही आहे, बरोबर आहे ना. ते भगवंतांपासून अभिन्न आहे. भगवंतांची पण जितकी पण रूप आहेत या सृष्टीमध्ये, या सृष्टीमध्ये जेवढी पण रूप प्रकट होत आहेत, त्यांचा आदर मात्र वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. या सृष्टीमध्ये जेवढी पण वेगवेगळी रूप प्रकट होतात ना भगवंतांची, त्या सगळ्यांचा आपण आदर करतोय ऍक्च्युली. बघा कसं, जसं भगवंत आहेत शास्त्राच्या रूपामध्ये, भागवतम आहे, भगवद्गीता आहे, याची सेवा आपण कशी करतो, वाचन करतो, श्रवण करतो, कथन सुद्धा करतो. या गोष्टींमुळे आपण त्यांची या रूपातील आपण सेवा करतो. विग्रह रूपात असतील तर त्यांचं दर्शन घेतो, आरती करतो, शृंगार करतो, स्तुती करतो, भोग अर्पण करतो, भोग लावतो. तर या प्रकारे आपण अर्चा विग्रहांची सेवा करतो, त्या रूपामध्ये ते प्रकट असताना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाप्रसाद. महाप्रसादाच्या रूपामध्ये ज्यावेळी असतात त्यावेळी महाप्रसाद सेवन करून किंवा ग्रहण करून आपण भगवंतांची सेवा करू शकतो, कारण महाप्रसाद हा अभिन्न आहे भगवंतांपासून. म्हणजे महाप्रसाद ग्रहण करणं किती महत्वाचं आहे. पण सध्या सर्व लोक जे बाहेरचे असतील, कधी कधी आम्ही पण म्हणतोय, बाहेर लोक विचारले की काय जेवला कसं, हो जेवलो की, खाऊन आलो आत्ताच. जेवलो खाल्लो वैदिक शास्त्रामध्ये असभ्य मानलं जातं. कारण मी परवा ऐकलं त्यावेळी आश्चर्य वाटलं, रे आपण तर जेवलो खाल्लोच म्हणतो. नाही, जेवण जेवणी किंवा हिंदीमध्ये खाना खाना, संस्कृती चांगली नाहीये, ती असभ्य आहे असं म्हटलं जातं.
याचं कारण मी असाच विचार करत होतो त्यावेळी लक्षात आलं, की कोल्हापूरमध्ये एक शब्द प्रचलित आहे. खरं तर त्याच्यावर जास्त बोलणार नाहीये मी. म्हणजे असं नाही, खाऊन आलोय बघ ते. बहुतेक खाल्ले आज ते. खाऊन बोलाले. खूप विचित्र अर्थ आहे. पण किती असभ्य गोष्ट आहे ही. म्हणजे प्रसाद हा सेवन करतोय, ग्रहण करतोय असं म्हणणं हे सभ्यता ही सभ्यता आहे वैदिक संस्कृतीमध्ये. काय सभ्यता आहे तर प्रसाद मी ग्रहण केला, मी प्रसाद सेवन केला. प्रसाद केवळ खाल्ला नाही जात. प्रसाद ग्रहण करून त्याची सेवा केली जाते. प्रसाद ग्रहण केल्यानेच त्याची सेवा होते. प्रसाद सेवन केल्यानेच त्याची सेवा होते. जसं आपण म्हणतो ना कोणी आलं की "काय प्रभू मला काही सेवा आहे." मग आपण प्रसाद घेत असेल तर म्हणू की "घ्या, प्रसाद घ्या. ही तुमच्याकरता सेवा आहे चांगली." आणि खरंच ती सेवा आहे. प्रसाद ग्रहण करणं सुद्धा सेवा आहे. कित्येक जणांना म आपल्या मंदिरामध्ये येतात. आल्यानंतर बरेच जण म्हणतात, "हो, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, प्रसाद घेऊन जावा." खरं तर सुकृती आहे तुमची. आज इथपर्यंत आलात तुम्ही. घ्या प्रसाद. खरंच सुकृती लागते. कारण प्रसाद प्रसाद सेवन करून त्याची सेवा करणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. जसं की प्रसादाचं सेवन नाही केलं की मग अपराध होतो. बऱ्याच व्रतवैकल्य करतात त्याच्यामध्ये ऐकायला मिळतं आपल्याला. होय ना? अनादर करू नये म्हणून. झालं एकदा असं, की चैतन्य महाप्रभूंच्या काही लीला आहेत त्याच्यावरती. की चैतन्य महाप्रभू जगन्नाथजींचं दर्शन घेऊन पहाटे-पहाटे निघाले होते आणि ते सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी निघाले. आता भट्टाचार्यांच्या घरी निघाले. भट्टाचार्यांच्या घरापर्यंत पोहोचले. टक, टक, टक असा आवाज केले. सार्वभौम भट्टाचार्य हे आतमध्ये विश्रांती घेत होते, झोपलेले होते. तर त्यांनी आवाज ऐकला दरवाजाचा. टक, टक असा आवाज आलेला. ते उठता-उठताच कृष्ण, 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 कृष्ण करतच उठले. असं म्हणत-म्हणतच नाम घेतच उठले भगवंतांचं. चैतन्य महाप्रभूंना हे आवाज ऐकू आला आणि चैतन्य महाप्रभू खूप खुश झाले. प्रसन्न झाले. अरे जी व्यक्ती मायावादी आहे, निराकारवादी होती, मायावादी होती, निराकारवादी होती, जिला भक्तीबद्दल जराही आवड नव्हती, भक्ती त्यांना मान्यच नव्हती आणि आज ती व्यक्ती झोपेतून उठते आणि कृष्ण, कृष्ण म्हणते. वाह! खूप प्रसन्न झाले. तर मग भट्टाचार्य आले. दरवाजा उघडला तर समोर साक्षात चैतन्य महाप्रभू. खुश झाले, प्रसन्न झाले भट्टाचार्य. सार्वभौम भट्टाचार्य खूप खुश झाले. त्यांना आदरानं आत बोलवले, बसायला सांगितलं आणि चैतन्य महाप्रभूंच्या हातामध्ये जगन्नाथजींचा महाप्रसाद. आणि त्यांनी काय केलं? सरळ-सरळ समोर हात केला आणि दाखवलं, "घ्या, प्रसाद घ्या." तर सार्वभौम भट्टाचार्य कोणताही विचार न करता पटदिशी काय करतात? तो प्रसाद घेतात आणि ग्रहण करतात. त्या प्रसादाचं ते सेवन करतात. झालं. झोपेतून उठलेत भट्टाचार्य आणि झोपेतून उठल्या-उठल्या महाप्रभूंनी हात पुढे केल्या-केल्या त्यांनी तो महाप्रसाद घेतला आणि ग्रहण केला. हात न धुता, तोंड न धुता महाप्रसादाचं सेवन. आता मग महाप्रभू थोडं चेष्टेच्या मूडमध्ये आले. "हे दिव्य आणि श्रेष्ठ ब्राह्मणा, तुम्ही तर भट्टाचार्य आहात. साधेसुधे आचार्य नाही, भट्टाचार्य. तुम्ही एवढे मोठे विद्वान ब्राह्मण असून तुम्हाला शुची वगैरे काय माहित नाही. शुची म्हणजे शुद्धता. शुद्धता वगैरे काय माहित नाहीये. तुम्ही तोंडही धुतलं नाही आणि डायरेक्ट महाप्रसादाचं सेवन केलं. छे, छे, हे बरोबर नाही." मग सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात महाप्रभूंना कसे, "हे काही साधारण अन्न नाहीये. हे साधारण भोजन नाहीये. हा महाप्रसाद आहे, महाप्रसाद. साधारण अन्न असतं तर तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. महाप्रभू, हे तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. पण हा साधारण भोजन किंवा साधारण अन्न नाहीये. महाप्रसाद आहे. शास्त्रांच्या विधिविधानानुसार महाप्रसाद आपल्या समोर आल्या-आल्या तो ग्रहण करणं किंवा सेवन करणं याच्यामध्ये शुची अशुचीचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हटलं जातंय. पहा, सार्वभौम भट्टाचार्यांची ही
महाप्रसादावरची निष्ठा आणि विश्वास, आणि या निष्ठेमुळं आणि या विश्वासामुळं चैतन्य महाप्रभू आणखीन खूप खुश झाले, प्रसन्न झाले. म्हणून तर भट्टाचार्यांकडे गेले ना महाप्रसाद घेऊन. म्हणजे महाप्रसादाचं त्यांनी काय केलं, की या ठिकाणी महत्व पटवून दिलं. आता आपल्याला माहिती आहे महाप्रसाद घेत असताना महाप्रसादाच्या अगोदर आपण एक मंत्र म्हणतो, सगळ्यांना आठवलं असेल. महाप्रसादे गोविंदे नमो ब्राह्मणी वैष्णवे. म्हणजे मी म्हणतोय बरं का, कारण मला माहितीये पहिला आल्यापासून मी नमो ब्राह्मणी वैष्णवेच म्हणायचं. नंतर नंतर समजलं, पण हे नमो ब्राह्मणी वैष्णवे नाहीये. तर महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवतम राजन विश्वासो नैव जायते. तर नाम ब्रह्मणी म्हणजे काय? भगवंतांचं दिव्य नाव. आता इथं या 2 ओळींमध्ये 4 गोष्टी, म्हणजे पहिल्या ओळीमध्ये 4 गोष्टी बद्दल बोललं गेलंय. त्यातली पहिली गोष्ट महाप्रसाद, दुसरी गोष्ट गोविंद, त्याला श्रीकृष्ण असं आपण म्हणतो, भगवंतांचं नाम जे शब्द ब्रह्म आहे, आणि चौथी गोष्ट वैष्णव. आता या 2 ओळींचा अर्थ काय बघा. ज्या लोकांनी भरपूर पुण्य कमवलं नाही, म्हणजेच तर ज्या लोकांनी भरपूर पुण्यच कमवलेलं नाहीये, म्हणजे ज्यांची पुण्याची पुंजी म्हणजे संचित म्हणतो आपण, पुण्याचा संचय जे आहे ते खूप कमी आहे. तर अशा लोकांना किंवा ज्यांची सुकृती कमी आहे, अशा लोकांच्या मनामध्ये, तर याचा अर्थ जो आहे 2 ओळी जे आहेत, या 2 ओळींचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो मी. ज्या लोकांनी भरपूर पुण्य कमवलं नाही, म्हणजे ज्यांची पुण्याची पुंजी, पुण्याचा संचय जो म्हणतो ना, ते संचय कमी आहे, सुकृती कमी आहे, अशा लोकांच्या मनामध्ये या 4 गोष्टींबद्दल श्रद्धाच उत्पन्न होत नाही असं म्हटलं जातं त्या श्लोकांमध्ये. किंवा ते 4 गोष्टींवर विश्वासच ठेवत नाही, बिलकुल विश्वास ठेवत नाहीत. मग दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रसादाचं सेवन करून त्याचा सन्मान करणं हे खूप दुर्लभ आहे. खूप म्हणजे खूप दुर्लभ आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, काही जण असे येतात आणि असेच निघून जातात. प्रसाद घेत नाही, नाही आम्ही खाऊन आलोय. प्रसादाचं महत्वच माहित नाही होत. म्हणूनच सार्वभौम भट्टाचार्य यांची जी महाप्रसादाबद्दलची तीव्रता होती, जी निष्ठा होती, ती बघून चैतन्य महाप्रभू खूप खुश झाले. तर म्हणूनच महाप्रसाद हा जर अन्नाचा असेल, अन्न म्हणतो आपण, तर तो एकादशी दिवशी ग्रहण नाही केला पाहिजे, जरी तो महाप्रसाद असला तरी. आता चैतन्य महाप्रभूंच्या बाल्यलीलेमध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्यात, आणि तुम्हाला माहितीये की हे संकीर्तन आंदोलन आहे, तर हे चैतन्य महाप्रभूंनी जन्माला यायच्या अगोदरपासूनच त्याचं उद्घाटन केलंय. तर ते कसं, तर चैतन्य महाप्रभूंचा ज्यावेळी जन्म झाला ना, त्यावेळी ग्रहण होतं, ग्रहण. पौर्णिमेला जन्मले ना ते, तर गौर पौर्णिमा आपण म्हणतो. तर पौर्णिमा ग्रहण होतं, आणि या ग्रहणामुळं सुरुवातीपासूनच लोक हरी 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 नामाचं जयघोष करत होते. आणि हे जयघोष करत असतानाच त्यांचाही जन्म झाला. म्हणजे याच्या पूर्वीपासूनच चैतन्य महाप्रभूंनी या नाम संकीर्तन यज्ञाचं उद्घाटन पूर्वी आपल्या जन्माच्या अगोदरपासूनच केलंय. तर आपल्याला माहितीये सर्वांना, नेहमी तुम्ही कथा ऐकता की चैतन्य महाप्रभू यांना निमाई म्हटलं जायचं. निमाई ज्यावेळी छोटे होते त्यावेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी रडायचे, आणि ते रडले की सर्वांना समजवायचे, म्हणजे सची माता असतील, जगन्नाथ मिश्र असतील, समजवायचे त्यांना. समजावल्यानंतर ते ऐकायचे. तर त्याच्याकरता हरी हरी किंवा कृष्ण नाम घ्यावं लागायचं, महामंत्र घ्यावा लागायचा, आणि तरच त्यावेळी ते थांबायचे. चैतन्य महाप्रभू एकदा रडायला लागले. रडल्यानंतर बघा, जवळचे आपल्या घरातले असतील किंवा आजूबाजूचे येतात. म्हणजे पूर्वी लोक खूप, म्हणजे का रडते बाळ म्हणून यायचे. तर चैतन्य महाप्रभू निमाई ज्यावेळी रडायचे, त्यावेळी रडताना कोणी आलं की हरी हरी म्हटलं की निमाई थांबायचे. आता उडणारा पक्षी त्यांच्या समोरून गेला की निमाई पळत 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 जायचे, आणि ते खूप लांब जायला लागलं की मग
सची मातांना ओरडून रडून रडायची आणि म्हणायची की मला पक्षी हवाय. त्यांच्या बाबांना, जगन्नाथ मिश्रांना म्हणायचे की मला तो पक्षी हवाय. आत्ताच्या आत्ता हवाय. म्हणजे बालहट्ट तुम्हाला माहिती आहे. छोटी मुलं कशी हट्ट करतात, तसं निमाई पण हट्ट करायची. पण निमाईला सांगायचं हट्ट करत असताना, मग समजावून सांगताना यांच्या सगळ्यांच्या मात्र लक्षात आलं होतं, की आता समजावून सांगण्यात काय अर्थ नाही. यांना काय करायचंय आपल्याला हरी, हरी म्हणायचंय. तर मग आजूबाजूचे कोणी असतील किंवा अ, चैतन्य महाप्रभूंचे आई-बाबा म्हणजे जसे अ, सची माता आहेत, हे सगळे हरी, हरी म्हणायचे आणि निमाई शांत व्हायची. एकदा झालं असं, की आपल्याला आपल्याला माहिती आहे आपलं बाळ रडायला लागलं, की काय होतं, की बाबा घरात काम करत असतील, तर ते हाक देतात आईला बाळाच्या. "अगं बघ तो का रडायला लागलाय?" किंवा "ती का रडायला लागली बघ." असं होतं. मग ते पण कामात असेल तर काय होतं? ते आणखीन रडायला लागतं. झालं. दंगा झाला. घरात ते दोघांना पण सहन नाही होत आणि लवकर न गेल्यामुळं बाहेरची जी लोकं आहेत आजूबाजूचे, त्यांना देखील काय होतं, की "अरे काय लोकं आहेत ही घरामध्ये? पोराकडे लक्ष देत नाहीत आणि रडायला लागलंय आपलं तसंच सोडलंय." पण ते येऊ शकत नाहीत. पण निमाईंच्या बाबतीत असं नव्हतं. निमाई रडायला लागले, की ते फक्त घरातलेच काय, गल्ली आणि गावाला जागं करायचे. एकदा ते असेच रडायला लागले. चंद्र मागायला लागले. चंद्र हवाय. चंद्राकडे बघितले आणि चंद्र हवाय म्हणायला लागले आणि सची माता आल्या. आपल्याला माहिती आहे भांडं त्याच्यामध्ये दूध किंवा असं एखादं व्यंजन घेऊन ते चंद्राला त्याचं प्रतिबिंब दाखवले आणि म्हणाले, की हा चंद्र आहे. कारण सची माता खूप हुशार होत्या आणि निमाई त्याच्यापेक्षा हुशार. ते बुद्धिमान होते. ते म्हणले, "हा नाही चंद्र मला तो चंद्र हवा आहे." मग परत हरी, हरी, हरे कृष्णाचा महामंत्र सगळं केलं आणि मग शांत झाले. पण एक दिवस असा आला, की ते हरी, हरी म्हटलं, हरिनाम घेतलं. अक्षरशः ते इतके रडत होते, की सगळ्या नवद्वीप वासियांना ऐकू चाललं, की निमाई रडायला लागलाय. एवढ्या सकाळी-सकाळी प्रातःकाळी का रडतो निमाई म्हणून सगळे आले. सगळ्यांनी हरी, हरी म्हणायला सुरुवात केलं. संकीर्तन करायला सुरुवात केलं. तरी पण निमाई थांबत नव्हते. आता निमाई थांबत नाहीये. काय कारण झालं असेल, की निमाई न थांबण्याचं? सगळेजण विचारू लागले, "निमाई, आम्ही काहीही करायला तयार आहे तुझ्यासाठी. हां, तुमच्यासाठी काय पण करू आम्ही. पण तुम्ही सांगा नेमकं कशाकरता रडताय? आम्ही एवढं हरी-हरी म्हणतोय, हरिनाम घेतोय, तर तुम्ही का इतकं रडताय?" जगन्नाथ मिश्र विचारतायत, "निमाई, काय झालं? की अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे तू रडतोय आणि तुला काय हवंय?" तर निमाई रडत-रडत सांगतायत, "आज एकादशी आहे आणि मला माहिती आहे, आजच्या एकादशी दिवशी ना, ते जगदीश पंडित आणि हिरण्य पंडित आहेत ना, त्यांच्या घरी त्यांनी विष्णूला भाताचा म्हणजे राईस, भाताचा आणि वेगवेगळ्या अशा सुंदर स्वादिष्ट व्यंजनांचा भोग लावलाय आणि तो मला हवाय." अरे, हा इतकासा छोटासा निमाई आणि या निमाईला आजची एकादशी माहिती आहे आणि एकादशी दिवशी हा भात मागतो. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. जगन्नाथ मिश्र अचंबित झाले, की एवढा छोटा निमाई आणि याला आज एकादशी आहे हे कसं समजलं? तरी पण म्हणाले असंच बोलत असेल. ते म्हणाले, की "नाही, नाही, 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 नाही. आपण तर सभ्य ब्राह्मण आहोत आणि चावल खाणं म्हणजे तो भात खाणं अवघड आहे. असं नाही होऊ शकत." सगळेजण विनवण्या करू लागले, "बघा, बघा, थोडंसं लक्ष द्या कारण तो रडायचं थांबत नाहीये. काय करूयात?" मग जगन्नाथ मिश्र तयार झाले आणि ते म्हणाले, की "काय करू? शेवटी आता जावंच लागणार आहे कारण निमाई तर रडायचं थांबत नाहीये. मग काय करायचं?" 2 मैलांवरती जगदीश पंडित आणि हिरण्य पंडितांचं घर होतं. ते फार लांब पण नाहीये आणि फार जवळ पण नव्हतं. आता 2 मीटर म्हणजे 3 किलोमीटर जवळपास होतं. दीड किलोमीटर पकडलं तर 1 मैल म्हटलं तर. चालत-चालत गेले. जगन्नाथ मिश्र चालत-चालत गेले. बाकीचे सगळे कीर्तन करतायत. निमाई रडतायत. निमाईचं रडणं सुरूच आहे. जाऊन पोहोचले जगन्नाथ मिश्र जगदीश पंडितांच्या घरी. जगदीश पंडितांच्या घरी गेल्यावर हा सगळा घडलेला प्रकार जगदीश पंडित आणि हिरण्य पंडितांना सांगतायत जगन्नाथ मिश्र. पण जगदीश पंडित असे हडबडले नाहीत किंवा त्यांना असा संकोच नाही वाटला. "अरे वाह! होय, इतकासा निमाई असं म्हणतो?" नक्कीच गोपालजींची प्रेरणा त्यांना मिळाली असेल. गोपालजी त्यांच्यामध्ये आता असतील आणि त्यांनीच सांगितलं कारण इथं काय व्यंजन आहेत कारण पहिल्यांदा गेल्यानंतर
जगन्नाथ मिश्र बघितले की खरोखरच त्याने सांगितलेली ती व्यंजनं आहेत का? तर खरोखरच तो भोग लावलेला होता जगदीश पंडितांनी. आणि ते बघितल्यानंतर म्हटले की "अरे, मला हे आश्चर्य वाटतं." मग ते म्हणाले की "नाही, गोपालजीच स्वयं त्यांच्यामध्ये प्रेरणा देत आहेत आणि आपल्याला जावं लागेल. हे सगळेच आपण प्रसाद घेऊन जाऊ." आणि ते कोणताही विचार न करता जगदीश पंडित तो सगळ्याचा सगळा प्रसाद घेऊन निमाईंकडे आले. सगळेजण बघतात, "अरे हो, निमाईनं जे सांगितलं होतं तेच सगळं आहे." मग निमाई रडतायत आणि त्या सगळ्या व्यंजनांकडे बघतात आणि प्रत्येक व्यंजनामधलं थोडं, 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 थोडं करून खाऊ लागले आणि संतुष्ट झाले, खुश झाले आणि हसू लागले. म्हणजे बाललीलेमध्ये देखील निमाईने दाखवून दिलं, वास्तवात मीच भगवान आहे. मी भगवंत आहे. जरी ते मनुष्य योनीमध्ये येऊन ह्या काही त्यांच्या भूमिका पार पाडत असले, तरी स्वयं मी भगवंत आहे असं दाखवून दिलं आणि भगवंतानीच फक्त एकादशी दिवशी अन्न ग्रहण करायचं असतं. म्हणजे भगवंतांना आपण भोग लावताना जसं जगदीश पंडितांनी लावलं, हिरण्य पंडितांनी अन्नाचा भोग लावला होता. फक्त भगवंत ग्रहण करू शकतात, हे दाखवून दिलं आणि ते साधारण व्यक्ती नाहीयेत, साधारण भक्त नाहीयेत, हेही त्यांनी दाखवून दिलं या बाललीलेतून. पण एक आश्चर्याची गोष्ट आहे याच्यामध्ये बघा. काय आश्चर्याची गोष्ट आहे? पंडितांनी पंडितांनी जो विष्णूला लावलेला भोग होता ना, तो भोग त्यांनी रडून-रडून मागवून घेतला. बरोबर आहे ना? आपण भोग लावतो ना भगवंतांना. कसं लावतो? हातामध्ये घंटी असती, मंत्र म्हणावा लागतो. समोर आपण ठेवतो, तुलसी पत्र प्रत्येक व्यंजनावर ठेवतो आणि म्हणतो आणि विचार डोक्यात येतो, खरोखरच भगवंत खात असतील का? हे मला असं वाटतं कधी-कधी आम्ही पहिल्यांदा ह्याच्यात आलो, की असं म्हणतात म्हणले, की भगवंत खातात का? खरोखरच खातात का? मग आपण ऐकलेलं आहे. कान, नाक, डोळे सगळ्या अवयवांनी भगवंत प्रसाद ग्रहण करू शकतात. मग कोणाकडून तरी ऐकलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं आणि आपल्याला माहितीये की भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतायत. काय सांगतायत? तर "पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयश्चति, तदहं भक्ती उपरहतं अश्नामी प्रयत आत्मना." भगवंत स्वतः म्हणतात, "अश्नामी, मी स्वीकार करतो." पण केव्हा? जर एखाद्याने भक्तिभावाने मला एखादं पान, फूल, फळं आणि पाणी अर्पण केलं, तर मी त्याचा स्वीकार करतो. म्हणजे बघा भक्तिभावानं आपण काहीही स्वीकार केलं यापैकी, तर भगवंत स्वीकारतात. ही सांत्वना आपण आपल्याला देतो आणि म्हणून भगवंतांना आपण भोग अर्पण करतो आणि माहित होतं की चला भगवंत खातात, स्वीकारतात, खातात नाही, स्वीकारतात, ग्रहण करतात. बरोबर? ह्याच श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत, श्रीकृष्णांना प्रेममयी सेवेव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. हां, कशाचीही अपेक्षा नसते. म्हणूनच आपण भगवंतांना खुश करण्यासाठी विविध व्यंजनं तयार करतो आणि भगवंतांना भोग अर्पण करतो. पण असे पण काही भक्त आहेत, कसे ज्यांना भोग अर्पण करावा लागत नाही, भगवंतांना प्रार्थना करावी लागत नाही, तर स्वतः भगवंत मागून घेतात, काढून घेतात आणि नुसतं फक्त काढून घेत नाही, हिसकावून पण घेतात. आठवली का एखादी कथा? एखादी म्हणजे ती एक कथा आठवली का? कोणाकडून हिसकावून घेतलं होतं काय ते? द्वारकेमध्ये घडलेली आहे. माहितीये का? त्या द्वारकेमध्ये सुदामाजींबरोबर घडलेली ही कथा आहे. तर सुदामाजी ज्यावेळी भगवंतांना भेटायला आले, त्यावेळी त्यांनी काय केलं होतं? आपल्या धोतीच्या एका कोपऱ्यामध्ये पोहे बांधून आणले होते. वाळे पोहे होते. हं. आणि ते त्यांचं अन्न होतं ते खायचे. पण भगवंतांसाठी त्यांनी त्यांचं अन्न तेच आहे. ते ते घेऊन आले. भगवंतांकडे आल्यानंतर मात्र त्यांनी बिलकुल भगवंतांना दाखवलं नाही. सारखं असं लपवत होते. आपल्या बाजूला असं सारखं सारत होते. भगवंतांना माहित होतं, की सुदामानी हा असाच येणार नाही मला भेटायला. काहीतरी नक्कीच माझ्यासाठी आणलं असतं. तर सुदामाला विचारतायत भगवंत, "अरे सुदामा, काय लपवतोयस? काय झाकून ठेवतोयस तू? माझ्यासाठी काहीतरी नक्की आणलायस." सुदामा, "नाही, नाही, 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 नाही." बिचारे ते कृश ब्राह्मण एकदम सडपातळ, अंगामध्ये हाडं आहेत. कित्येक वर्ष त्यांना चांगले व्यंजन मिळाले नाहीत किंवा चांगलं अन्न मिळालेलं नव्हतं, की ज्याच्यामुळं त्यांच्या शरीरावरती मांस कमी होतं.
असे ते क्रश असे ब्राह्मण आणि भगवंत क्षत्रिय सुदामा विचार करतायत. म्हणतात, "अरे हे तर गरिबाचं अन्न आहे आणि मी भगवंतांना अर्पण देऊ कसा?" कारण हे तर षड ऐश्वर्याने पूर्ण श्रीकृष्ण आहेत. यांचं भोजन म्हणजे कसं भोजन? आणि मी हे त्यांना देऊ? हे गरिबाचं भोजन? नाही. म्हणून ती लपवतायत, पुन्हा लपवतायत. पण बिचारे हे पडले ब्राह्मण. त्यात हे अगदी असे वाळकुटे झालेले बिचारे आणि भगवान श्रीकृष्ण क्षत्रियाचं रक्त, क्षत्रिय होते. घेतले हिसकावून. अरे वाह! म्हटले आणि त्यामधलं असा एक घास तोंडामध्ये टाकला. आणि भगवंत म्हणतायत, "अरे वाह! आजपर्यंत मी अशा प्रकारचा भोजन किंवा अशा प्रकारचं अन्नच ग्रहण केलेलं नव्हतं." आणि असं म्हणतायत. रुक्मिणी माता तिकडे आहेत. रुक्मिणी देवी आहेत. त्या घाबरल्या. कारण त्यांना समजलं हे असं ज्यावेळी म्हणतायत, त्यावेळी सगळं त्यांचं जे ऐश्वर्य म्हणजे रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी देवी आहेत ना. सगळी तिजोरी खाली. माता पळत आल्या. दुसरा घास घेतायत तोपर्यंत माता हात पकडतायत. रुक्मिणी देवी म्हणतायत, "प्रभू माझ्यावरती कृपा करा. आता एका घासामध्ये माझी सगळीच्या सगळी तिजोरी खडखडली म्हणजे सगळं संपलंय. आता मी या दुसऱ्या घासाला काय देऊ? त्यांच्या स्वतः लक्ष्मी आहेत, ऐश्वर्य आहे त्यांच्याकडे सगळं. मग मी काय देणार?" तर त्यांना रोखलं. बघा अशा प्रकारचं हे तीव्रतेचं प्रेम होतं सुदामाजींचं भगवंतांवरचं. आणि या भगवंतांच्या प्रेमामुळं सुदामाजींच्या प्रेमामुळं भगवंत बाध्य झाले त्यांच्याकडचा तो प्रसाद म्हणजे तो भोजन हिसकावून घ्यायला, जे की गरिबांचंच होतं आणि भगवंतांना ते छान लागलं. तर अशा प्रकारे भक्त असतात. आणि ह्या सुदामाच्या या प्रेमामुळं बघा ना, त्यांना मंत्र म्हणायची गरज भासली का? त्यांना घंटी वाजवावी लागली का? काही नाही. स्वतः भगवंत हिसकावून घेतले. मग अशा प्रकारेच त्यांनी जगदीश पंडित आणि हिरण्य पंडित जे आहेत त्यांचा भोग स्वीकारला. रडून, मागून घेतला. रडून. तर पुढे कवी कर्णपूर रचित जे गौड गडोद्देश दीपिका ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असं वर्णन येतं, की जे चैतन्य लीलेमध्ये जेवढे पण भक्त आहेत, ते कृष्ण लीलेमध्ये कोण-कोण होते? कर्णपूर रचित म्हणजे कवी कर्णपूर जे आहेत, त्यांनी रचलेलं जो गौड गडोद्देश दीपिका ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सरळ वर्णन आहे. म्हणजे जे पण चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांच्या बरोबर जेवढ्या लीला जे भक्त करतायत, ते सगळे कृष्ण लीलेमध्ये कोण-कोण होते? तर मग हे जे जगदीश पंडित आहेत, एवढी कृपा यांच्यावरती करतायत याचा अर्थ जगदीश पंडित आणि हिरण्य पंडित पण कोणीतरी असावेत. तर त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, की कृष्ण लीलेमध्ये ज्यावेळी याज्ञिक ब्राह्मण होते, त्या याज्ञिक ब्राह्मणांच्या ह्या 2 पत्नी होत्या. म्हणजे कोण? जगदीश पंडित आणि हिरण्य पंडित. आणि त्यावेळी त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे भगवंतांची इच्छा पूर्ण केली होती. भगवंत खेळत असताना ग्वालबालांबरोबर भरपूर भुकेले होते. खूप भूक लागलेली होती. आणि मग ग्वालबालांना त्यांनी सांगितलं, की "चला, जा तुम्ही आणि त्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्नी आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही भिक्षा मागा. जर का त्यांच्या पतीने तुम्हाला नाही दिलं, तर त्या ब्राह्मणांच्या पत्नी ज्या आहेत, त्या नक्कीच आपल्याला देतील." आणि स्वतः भगवंत जातात भिक्षा मागून तो प्रसाद ग्रहण करतात आणि आपली संतुष्टी करतात. भूक लागलेली असते, भुकेने व्याकुळ झालेले असतात. म्हणजे अशा प्रकारे कृष्ण लीलेमध्ये देखील जगदीश पंडित आणि हिरण्य पंडितांनी याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्नी होऊन त्यांच्या भगवंतांना संतुष्ट केलं होतं. आणि आता इथं एकादशी दिवशी प्रसाद देऊन या प्रकारे संतुष्ट केलं. जगदीश पंडित हे भगवंतांना म्हणजे चैतन्य महाप्रभूंना अतिशय प्रिय होते. ते महान भक्त होते. आणि चैतन्य महाप्रभू महान भक्तांबरोबरच म्हणजे भगवंत हे महान भक्तांबरोबरच अशा प्रकारच्या लीला करतात. ते काही साधारण अशा भक्तांबरोबर लीला करत नाहीत. तर मग जगदीश पंडित एवढे प्रिय होते, की चैतन्य महाप्रभू त्यांची संन्यास दीक्षा व्हायच्या अगोदर म्हणजे संन्यासापूर्वी जगन्नाथपुरीमध्ये जाऊन जगदीश पंडितांना कृष्ण भक्ती आणि हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यास सांगितलं. बघा केवढे प्रिय होते. त्यांनी स्वतःच्या संन्यासापूर्वी जगदीश पंडितांना आदेश दिला होता, की तुम्ही जाऊन कृष्ण भक्ती आणि हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करा. मग जगदीश पंडित निघाले.
जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीमध्ये आले आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर असं झालं ते दररोज दर्शन घ्यायचे, जगन्नाथजींचं दर्शन घ्यायचे. आपला प्रचार कार्य पुढे चालू ठेवलं. कृष्ण भक्ती आणि त्याचबरोबर हरिनाम संकीर्तन घेऊ लागले. दररोज नित्याचं त्यांचं झालं. प्रचार कार्यही झालं आणि भगवंतांचं म्हणजे जगन्नाथजींचं दररोज दर्शन घ्यायला लागले. यामुळे त्यांच्या बद्दलची आसक्ती वाढली, भगवंतांप्रती त्यांची आसक्ती वाढली. त्यांना मायापूरला जावंसच वाटत नव्हतं. हृदयामध्ये त्यांना वाईट वाटत होतं, की नाही मला नाही सोडायचंय. जगन्नाथपुरी नाही सोडायची. पण मायापूरला तर जावंच लागणार होतं. तर मग मायापूरला जायला निघाले. मायापूरला जायला निघताना त्यांना मध्येच थांबले. त्यांना खूप भावविभोर झाले. विरह भावामध्ये आले. विरह भावामध्ये असताना ते सारखं जगन्नाथांना स्मरण करायला लागले. आणि हा त्यांचा विरह भाव बघून ते जगदीश पंडितांच्या स्वप्नात आले. आणि स्वप्नात आले. स्वप्नात आल्यानंतर त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणतायत काय जगदीश पंडितांना, की मी खूप प्रसन्न झालो आहे. जगदीश पंडितांना म्हणाले, की मी खूप प्रसन्न झालोय तुझा हा विरह भाव बघून. आणि मी असं सांगतो, की तू मला घेऊन चल तुझ्यासोबत. कुठे? मायापूरला. बघा, जगन्नाथ स्वतः येतायत, स्वप्नामध्ये सांगतायत, की तू माझ्या विग्रहांना घेऊन मायापूरला चल. कारण तो काळ नवकलेवरमचा. नवकलेवरम. नवकलेवरम म्हणजे माहितीये तुम्हाला नवीन मूर्त्या तिथं स्थापित केल्या जातात आणि ज्या जुन्या मूर्त्या असतात, जे विग्रह असतात, तर त्यांना समाधिस्थ असं म्हटलं जातं. समाधिस्थ मूर्ती. आणि त्या समाधीस्थळामध्ये ठेवल्या जातात. त्याच वेळी जगन्नाथजी हे त्या जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नात जातात आणि त्याला सांगतात, की "हे राजन, की नवकलेवरम आलेलं आहे आणि नवीन मूर्त्या असतील, तर तुम्हाला माहिती आहे नवीन मूर्त्या परत स्थापित केल्या जातात. आणि मग त्या पद्धतीनं ज्या काही जुन्या मूर्त्या ज्या समाधीस्थ आहेत, त्या जगदीश पंडितांकडे द्या. म्हणजे माझे विग्रह आहेत ते जगदीश पंडितांकडे द्या." मग आता जगन्नाथांनी सरळ-सरळ सांगितलं. विचार करायला लागलेत हे, जगन्नाथांना मी घेऊन कसं जायचं? जगदीश पंडित म्हणाले, की "ठीक आहे, मी घेऊन जायला सांगताय भगवंता, पण हे कसं काय शक्य आहे? मला हे शक्य नाहीये, कारण तुम्ही एवढे ओझे आहात." सगळ्यांना कदाचित सगळेजण रथयात्रा अटेंड केली असेल. यावर्षीची रथयात्रा आपल्याला अटेंड करता येणार नाहीये. आपण स्मरण करू यात्रेचं. पण बघा, रथयात्रेच्या दरम्यान किंवा रथयात्रेच्या पूर्वी ज्यावेळी ते सिंहासनावर असतात आणि त्या सिंहासनावरून आपल्याला रथामध्ये ज्यावेळी विराजमान करतात, त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, तर एक 6 ते 7 दैत आहेत. दैतांना बोलावलं जातं आणि दैतान धष्टपुष्ट असतात ते. त्यांना उचलायला बोलावलं जातं आणि ते उचलतात. भगवंतांना तिथून त्या सिंहासनावरून घेऊन येत असताना त्यांच्या विश्रामाकरता भगवंतांच्या जिथून सिंहासनावरून आपण रथाकडे नेतो ना, तर त्या मार्गावरती मोठमोठे गाद्या, त्याचबरोबर पिलोज म्हणजे उशा असतात, ज्या भरपूर हे असतात आणि त्यावरती ज्यावेळी भगवंतांना विश्रामाकरता ठेवलं जातं, थोडा अंतर आला की बघा त्याला पांडू विजय उत्सव म्हणतो आपण. हां, त्यावेळी त्यांना असं ठेवलं जातं. कधी-कधी ते उशा किंवा त्या गाद्या फुटतात. एवढं वजन असतं भगवंतांचं. आणि हे विचार करा जगदीश पंडित, कसा नेणार मी तुम्हाला एकटा? तर मग जगन्नाथजी हसतात आणि म्हणतात, "तुम्ही काळजी नका करू. मी हलका होणार. जे विग्रह आहेत ना मोठे, ते मी हलका होईन, तुम्हाला सहजरित्या नेता येईल." मग त्या पद्धतीनं जगन्नाथजींनी आश्वासन दिल्यानंतर ते जातात. पण एक गोष्ट जगन्नाथजी त्यांना सांगतात आवर्जून, की तुम्ही घेऊन जात असताना मला ज्या ठिकाणी ठेवाल ना, त्या ठिकाणीच मी थांबणार. तिथून पुढे मी येणार नाही. ठीक आहे म्हणतात. जगदीश पंडित निघून जातात. परत बघा मध्यापर्यंत आलेत आणि तिथून परत ते निघालेत कुठे? जगन्नाथपुरीकडे. मायापूरला निघाले होते. परत ते जगन्नाथपुरीकडे येतात. जगन्नाथपुरीमधून ते विग्रहांना घेतात. आपल्या अ, मूर्तीला बांधून घेतात. आणि बांधतात एखाद्या कापडामध्ये जसं आपलं उपरण असतं तसं उपरणामध्ये बांधतात आणि काठीला अडकवून 2 ब्राह्मणांसोबत ते निघायला लागतात. आणि एवढे हलके असतात, एवढे हलके असतात,
मग एक ब्राह्मण एकदा घेतो, एक ब्राह्मण एकदा घेतो. म्हणजे काठीला असं अडकवलेलं असतं छान असं. हं. मग हे अडकवून आपले निघालेले असतात. आणि मग एका ठिकाणी येतात. मग चकदहा म्हणून आहे. जसं ॲक्चुअली त्याचं नाव आहे चक्रदह. एक गावाचं नाव आहे. त्या चकदहामध्ये येतात आणि जगदीश पंडित आणि ब्राह्मण हे स्नानाकरता जायचं असतं. त्यावेळी जगदीश पंडित म्हणतात, की ब्राह्मणांना तुम्ही थांबा आणि भगवंतांची काळजी घ्या. त्यांना बिलकुल खाली ठेवू नका. मग ते निघतात. निघून ह्याच्या आपल्या गंगेच्या स्नानाला जातात. गंगा स्नान करण्यासाठी जातात. गंगेमध्ये उतरतात. छान असं स्नान करतात. ते स्नान करत असताना इकडे एक वेगळीच गोष्ट घडते. ब्राह्मण घेऊन उभे असतात काठीत. तर मग या पद्धतीनं ते घेऊन उभे असतात. हळू-हळू ते ओझं व्हायला लागतं. ओझं होतं आणि असह्य होतात आणि पटकन ते खाली ठेवतात. आणि खाली ठेवल्यानंतर काय होतं मग? झालं. जगन्नाथ तिथेच थांबतात. जगदीश पंडित आले. जगदीश पंडित आल्यानंतर विचारतात, "हे काय? ब्राह्मण देव आपण हे असं कसं केलं?" तर ते म्हणतात, की "इतकं वजन वाढलं, की मी म्हणजे घेऊच शकलो नाही. मी सांभाळू नाही शकलो. खालीच ठेवलं मी." "ठीक आहे," म्हणाले, "मग काही हरकत नाहीये." त्यांच्या लक्षात आलं, की ही जगन्नाथांची लीला आहे. जगन्नाथजींना इथंच राहायचं आहे. त्यामुळं काय झालं, की ते त्या ठिकाणी थांबले. हे जे ठिकाण आहे ते खूप महत्वाचं ठिकाण आहे. चक्रदह. कारण ज्यावेळी भगीरथ ऋषी आहेत, जे मुनी आहेत, त्यांनी गंगाजींना ज्यावेळी समुद्राकडे नेत होते, त्यावेळी त्यांचं जे चक्र आहे, ते या ठिकाणी अडकलं होतं. आणि त्यांनी त्या चक्राचं दहन केलं म्हणून या गावाला नाव पडलं चक्रदह. आता त्या ठिकाणी सुंदर असा एक गौडीय मठ आहे आणि तिथे हे विग्रह छान स्थितीत आहेत. या ठिकाणीच श्रीकृष्णांचे जे पुत्र आहेत प्रद्युम्न त्यांनी शांबर नावाच्या असुराचा वध केला होता. असं हे ठिकाण आणि जगदीश पंडित हे अतिशय प्रिय भक्त. अशा भक्तांबरोबरच भगवंत लीला करतात. म्हणून एकादशी दिवशीच भगवंतांनी अशा प्रकारे त्यांच्याकडनं रडून काय मागितलं? भोग स्वीकारला. म्हणून जगदीश पंडितांना समजलं होतं, की हे स्वयं गोपाल जे आहेत आणि अशा लीला हे भगवंतांच्याच आहेत. आता काही थोड्या 1-2 लीला आहेत. त्या सांगून मी थांबतोय. तर श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये असे सांगतात, कारण काय झालं, की एकादशी दिवशी भगवंत आपल्या आईजवळ, सची मातेजवळ जातात आणि म्हणतात, "सची माता, मला भिक्षा द्या." आणि अशी भिक्षा पाहिजे. मग माता म्हणतात, की "अशी कोणती भिक्षा पाहिजे? तुम्ही प्राण जरी मला भिक्षेमधून मागितलं, तर मी तुम्हाला प्राण देखील तुम्हाला देईन." तर चैतन्य महाप्रभू म्हणजे निमाई म्हणतात, की "नाही, तर मला असं सांगायचं आहे, की तुम्ही आजपासून एकादशीचं व्रत पालन करा." मग तुम्ही म्हणाल, की एकादशीचं व्रत सची माता पालन करत नव्हत्या? तर श्रील प्रभुपाद तात्पर्यांमध्ये सांगतात, की 500 वर्षापूर्वी अ, अशी प्रथा होती स्मार्त ब्राह्मणांच्या समाजामध्ये आणि बाकीच्या समाजामध्ये, की विधवा स्त्रियांनीच फक्त एकादशी करायची. सधवा स्त्रिया ज्यांचे पती अजून जिवंत आहेत त्यांनी करायची नाही. मग झालं असं, की मग भगवंतांना हे म्हणजे चैतन्य महाप्रभूंना हे आवडली नाही. ही प्रथा बिलकुल आवडली नाही. त्यांना असं वाटलं, की हे फक्त विधवांनीच का करायचं? इथं पुरुष, स्त्री, लहान मुलं असतील, वृद्ध लोकं असतील, या सगळ्यांनी एकादशी केली पाहिजे. ल कारण सर्वांनी ही भक्ती करायची आहे. भक्ती ही सर्वांकरता आहे. कृष्ण प्रेम प्राप्त करायचं असेल, तर एकादशी केलीच पाहिजे. म्हणून त्यांनी तिथून पुढे सगळ्यांना एकादशी करायला लावली. एकादशीचं पालन केलं नाही, तर मग कृष्ण प्रेम कसं प्राप्त होणार? म्हणूनच म्हटलं जातंय, "माधव तिथी भक्ती जननी यतने पालन करी." दृढतापूर्वक या जर व्रताचं पालन आपण केलं, तर नक्कीच या तिथी आपल्यामध्ये भक्तीचं रोपण करते. स्वयं भगवंतांच्या ह्या दिव्य शरीरातून उत्पन्न झालेल्या ह्या एकादशी देवी आहेत. सृष्टीतील ॲक्चुअली बद्ध दिवांचा उद्धार करायलाच भगवंतांनी त्यांना उत्पन्न केलं. कारण भगवंत एवढे कृपाळू आहेत, की कोणत्या ना कोणतं निमित्त साधून आपल्याला जवळ खेचण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्यासारखे बद्ध जीव जे असतात, ते वेगवेगळे कारण निमित्त काढून भगवंतांपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. तर सची माता यामुळे खूप प्रसन्न झाल्या आणि त्वरित त्या तयार झाल्या आणि म्हणाल्या, "निमाई, मी तयार आहे. आजपासून मी एकादशी व्रत करेन." चैतन्य महाप्रभू खूप खुश झाले आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू एकादशी व्रताला खूप महत्त्व द्यायचे आणि म्हणूनच त्यांनी सनातन गोस्वामींना उपदेश केला, की तुम्ही फक्त श्रीकृष्णांच्या हां, म्हणजे जे वृंदावन आहे, तिथं त्यांच्या पुन्हा जर तीर्थस्थानांचं प्रकट करणं, केवळ एवढंच नको किंवा विग्रहांची स्थापना करून मंदिरांचं निर्माण करणं असेल
किंवा विविध शास्त्रांचं अध्ययन करून संशोधनपूर्वक कृष्ण भक्तीचा निष्कर्ष सुस्थापित करणं असेल, तर या सगळ्यांबरोबर तुम्ही हेही करा, वैष्णवांचा व्यवहार कसा असला पाहिजे, या गोष्टींचं मार्गदर्शन करणारी एक मार्गदर्शिका तयार करा. वैष्णवाचार कसे असावेत, विचार कसे असावेत, वागणं, त्यांचं बोलणं कसं असावं, वैष्णवांनी तपस्या कशी केली पाहिजे, त्यांची तपस्या कशी असली पाहिजे, आरच्या विग्रहांची सेवा कशी केली पाहिजे, व्रत इत्यादींचं पालन कसं केलं पाहिजे, उत्सव साजरे कसे केले पाहिजेत, या सर्व गोष्टींच्या बाबतीत पण तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे, तुमच्याकडून लिहिलं गेलं पाहिजे. जसं की साधना भक्तीचे 64 अंग आहेत, जे चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना सांगितलं आणि तेच भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामींनी सांगितलं. आता मी तुम्हाला हे नवीन सांगण्याची गरज नाही, कारण बरेच जण भक्तिशास्त्री झालेले आहात आणि या 64 अंगापैकी हे एक एकादशी अंग आहे. आणि एकादशी सारख्या तिथींचं पालन करणं, व्रताचं पालन करणं, उपवास इत्यादी करणं, हे अन्न ग्रहण न करणे किंवा हरिनाम जास्त घेणं, या गोष्टी आहेत. आणि एकादशीचा खरा तर मुख्य उद्देश काय आहे, तर अन्न खायचं नाही किंवा अन्न न खाणारे लोक जे भरपूर आहेत. म्हणजे जसं की माकड सुद्धा वनामध्ये असतं ना, माकड वनामध्ये आहे, ते काय अन्न खातं का? नाही खात. ते पाला खातं, फळं खातं आणि संतुष्ट करतं ना आपल्या स्वतःला. तर या पद्धतीनं फक्त अन्न खाण्यावरतीच आपला हा विषय नाहीये किंवा एकादशीचा मुख्य उद्देश नाहीये. तर प्रत्येक दिवशी तर आपण अन्न ग्रहण करतो, अन्नाशिवाय आपल्याला चालत नाही. कमीत कमी 1 दिवस तरी आपण भगवंतांकरता आपली आवडती भोग वस्तू आहे ती त्याग केली पाहिजे. आणि विशेष करून अशी वस्तू ज्यामध्ये स्वयं पाप पुरुष आहेत, की ज्याच्यापासून आपल्यालाच त्रास होणार आहे, अशी गोष्ट वर्ज्य करायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मुख्य उद्देश भगवंतांचं स्मरण आहे, इंद्रिय तृप्तीपासून बाजूला जाणं आहे, इंद्रिय तृप्ती नाही करणं आहे, जास्तीत जास्त कृष्ण कथा ऐकणं आहे, ऐकवणं आहे, जास्तीत जास्त कृष्णांची सेवा करणं आहे, आपली जास्तीत जास्त कृष्ण भावना वाढावी, ती तीव्र व्हावी, याच्यावर भर देणं आहे. मग उपवासाचा अर्थ सगळ्यांना माहित आहे, उपवास. मग भगवंतांच्या जवळ राहणं, जसं की उपनिषदामध्ये म्हटलं जातं, सद्गुरू जे आहेत त्यांच्या जवळ खाली बसून ब्रह्मवाक्य ऐकणं, भगवंतांच्या कथा ऐकणं, त्यांच्या नाम, रूप, गुण आणि लीलांचं श्रवण करणं, हे झालं उपनिषद. तसं उपवास म्हणजे भगवंतांच्या जवळ राहणं, चरण कमलांचा आश्रय घेणं. उपवासामध्ये इथं कुठं खाण्याबद्दल चर्चा केली आहे का? नाहीये. तर भगवंतांच्या जवळ राहणं आणि काय न खाणं, याचा अर्थ काय? स्मरण करणं, श्रवण करणं, कीर्तन करणं, सेवा, हा वास्तविक उपवास आहे. केवळ आहार घेणं हा उपवास नव्हे, म्हणजे उपवासाचा आहार घेतला म्हणजे उपवास झाला असं नाहीये. तर किंवा अन्न न खाणे म्हणजे फक्त उपवास नाहीये. महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना सांगितलं की जन्माष्टमी, एकादशी व्रत यांचं पालन व नियमांचं पालन कसं करावं, हे विस्तारित रूपात वर्णन करा. आणि म्हणूनच चैतन्य चरितामृतामध्ये मध्य लीला 24वा जो अध्याय आहे, ज्याच्यामध्ये आत्मारामावरती 64 म्हणजे 61 गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर केल्या गेलेल्या आहेत. जो आहे त्याच्यामधला एक संदर्भातला श्लोक येतो आणि हा श्लोक वाचून आपण एक 3 श्लोक येतात, की चैतन्य महाप्रभू किती महत्व देतात या गोष्टीला, हे याच्यावरून लक्षात येतं. तर आत्माराम श्लोकाची 61 जी स्पष्टीकरण आहेत, ती या मध्य लीलेमध्ये 34व्या अध्यायामध्ये दिलेली आहेत पूर्णपणे. त्याच्यामध्ये मृगदारीचं वगैरे भरपूर असं वर्णन आहे. खूप सुंदररित्या ते वर्णन करतायत. तसं 340वा श्लोक आहे. दिनकृत्य, पक्षकृत्य, एकादशादी विवरण, मासकृत्य, जन्माष्टम्यादी विधी विचारण. त्याचप्रमाणे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, त्याचप्रमाणे तुम्ही दैनंदिन धार्मिक कर्तव्यांचे वर्णन करावे. म्हणजे चैतन्य महाप्रभू कोणाला सांगतायत? सनातन गोस्वामींना सांगतायत. 15 दिवसांनी येणाऱ्या एकादशीच्या व्रताविषयी, कर्तव्याविषयी वर्णन करावे आणि विशेष करून जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह चतुर्दशी यासारख्या उत्सव तिथींचे पालन कसे करावे, याचे ते वर्णन करावे. एकादशी, जन्माष्टमी, वामन द्वादशी, श्री रामनवमी, आर नरसिंह चतुर्दशी. एकादशी, जन्माष्टमी, वामन द्वादशी, रामनवमी आणि नरसिंह चतुर्दशी अशा सर्व तिथींचे वर्णन तुम्ही करावे. आणि 3ऱ्या श्लोकामध्ये असं सांगतात, ये सभी विद्वा त्याग, अविद्वा करण, अकरणे दोष केले, भक्तीर लंबन. तुम्ही विद्या एकादशीचे वर्जन आणि शुद्ध एकादशीचे पालन यांची पुष्टी करा. एकादशीचे पालन न केल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या दोषांचे वर्णन करा. या गोष्टीविषयी मनुष्याने अतिशय सतर्क असले पाहिजे. यात निष्काळजीपणा केला तर भक्तीच्या निर्वाहात त्रुटी उत्पन्न होतात. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी
एकादशीला खूप महत्व दिलेलं आहे. आणि आपण अशा प्रकारे इच्छा बाळगू, की सर्वांना कृष्ण प्रेम प्राप्त झालं पाहिजे. आणि आपण तर करत आहात, आपण करतोय, तर आपल्यासोबत आपल्या आप्तस्वकीयजनांना सुद्धा या कृष्ण भक्तीची प्राप्ती व्हावी, याकरता त्यांनाही आपण एकादशीबद्दलचं महत्त्व समजून सांगा आणि त्या पद्धतीनं सर्वजण दररोज हरिवासरा, हरीच्या हरीचा वार आहे समजून सर्व नियत कर्म करा आणि मलाही त्या पद्धतीने नियत कर्म करण्यासाठी ताकद देवोत भगवंत, यासाठी आपण प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला आणि माझे जे काय थोडेफार ऐकलेलं जे मी आपल्यासमोर अ, चर्चा केली, त्या आणि ज्यांनी संयोजन केलं या गोष्टींचं आणि ज्यांनी मला आज्ञा केली त्या वरिष्ठ वक्त्यांना पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि या संधीचा लाभ मला दिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही सर्वजण मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद धर्मशास्त्र प्रभू. आज आपल्याला अतिशय सुंदररीत्या एकादशी महात्म्य आपण सांगितलं आणि बरेचसे चैतन्य लीलामधल्या गोष्टी सांगून आजच्या या सत्संग कार्यक्रमाचे शोभा वाढवलात आपण. तर आपण सर्वजण मिळून धर्मशास्त्र प्रभूंना धन्यवाद प्रकट करूया आपल्या पारंपरिक पद्धतीने तीनदा हरिबोल म्हणून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल.